जून महिन्याचे जे काही राहिलेले दिवस आहेत, म्हणजे साधारणतः 11 ते 30 जून दरम्यान राज्यात पाऊस कसा राहू शकतो? पावसाचं पुनरागमन होऊ शकतं का? तसेच अल निनो कुठे आहे? किंवा त्याला एल निनो पण म्हणू शकता. आयोडी कसा आहे? सगळं काही या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो, पण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती नवीन असाल तर YouTube चॅनल सबस्क्राईब करा. Facebook पेजवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा. तर संपूर्ण देशभरात पहिले जे 10 दिवस केले मान्सूनचे, त्या काळात जे पावसाची सरासरी आहे, ती सरासरीहून पाऊस 26.5% कमी पडलेला आहे. आणि महाराष्ट्रात जर आपण पाहिलं तर विभागनिहाय कोकण, गोव्यात 60% कमी पाऊस झालाय. मध्य महाराष्ट्रात 62% कमी पाऊस झालाय. मराठवाड्यात 22% पाऊस कमी झालाय. दक्षिणेकडे चांगला पाऊस झाला त्यामुळे ही टक्केवारी थोडीशी चांगली दिसते. ते सुद्धा कमीच आहे. विदर्भात 68% पाऊस कमी झालेला आहे. आणि जे काही मुख्य हवामान विभागाचे केंद्र आहेत आपल्या राज्यात, त्या केंद्रांचं जर पाहिलं तर रत्नागिरी सरासरीच्या आसपास पाऊस पोहोचला. अ, त्यानंतर मग इकडे जो भाग आहे सांगलीचा त्या ठिकाणी जास्त पाऊस झालाय. करमाळ आहे सोलापूरमधील जेऊर या ठिकाणी आहे. तर जेऊरमध्ये सुद्धा जास्त पाऊस झालाय. नांदेड आणि धाराशिवकडे जास्त पाऊस झालाय. अमरावती शहर असेल आणि नागपूर शहर या ठिकाणी सुद्धा थोडासा जास्त पाऊस झालेला आहे. पण हे फक्त त्या लोकल ठिकाणचाच पावसाची आकडेवारी आहे. जर आपण नकाशामध्ये पाहिलं तर पहिले जे काही 10 दिवस होतो, राज्यात दक्षिणेकडे थोडाफार बऱ्यापैकी चांगल्या पावसाच्या सरी बरसल्या. दक्षिण कोकण गोव्यातही पाऊस बरसला. पण जितका पडायला पाहिजे तितका पाऊस पडलेला नाहीये. तुम्ही पाहू शकता की संपूर्ण कोकण, गोवा असेल पाऊसमान कमीच आहे. मुंबई असेल, पुणे असेल पाऊसमान खूप कमी आहे. पाऊस जवळपास झालेलाच नाहीये पहिल्या 10 दिवसामध्ये. त्यानंतर सोलापूरचे काही भाग, लातूर, धाराशिवचे काही भाग सरासरीच्या आसपास किंवा सरासरीहून जास्त पावसाच्या नोंदी काही ठिकाणी झाल्यात. बेळगावकडे सरासरीहून जास्त पावसाच्या नोंदी झाल्यात. अमरावतीचे काही भागांमध्ये सरासरीहून किंवा अकोल्याचा थोडासा भाग आहे त्या ठिकाणी सरासरीहून थोडासा पाऊस जास्त झालाय. मग तिथली सरासरीच कमी असते. नागपूरचे सुद्धा सांगितले, की सरासरीच कमी आहे. त्याच्या तुलनेत थोडासा पाऊस झाला, तर ती सरासरी इतकी वाटेल. पण अजूनही उत्तरेकडील बरेचसे भाग आहेत. त्या ठिकाणी कसलाच पाऊस झालेला नाही. पूर्णतः वातावरण कोरडं आहे, की खूप कमी पाऊस आहे. थोडासा नाशिकचा पूर्वेकडील भाग आहे नांदगाव, मालेगावच्या आसपास त्या ठिकाणी थोड्याशा पाऊस सरी होत होत्या काही दिवसापूर्वी. आता त्याही पाऊस सरी थांबलेल्या आहेत. मग ही जे काही आहे आता तर मान्सून कुठे आलाय, तर हवामान म्हणतंय की मान्सून हा रत्नागिरी, सातारा, सोलापूरपर्यंत आलेला आहे. पण जसं आम्ही आधीही सांगितलेलं आहे, की माझ्या वैयक्तिक मतानुसार या ठिकाणी मान्सून पोहोचलेला नाही. वाऱ्याची जर आपण दिशा पाहिली उंचावरचे, तर त्याचा निकष पूर्ण झाला नाही असं वाटतंय. पण हवामान विभाग वाऱ्याची जी दिशा आहे, ते उंचावरील वारे पाहत नाही. फक्त जमिनीवरती पाऊस झाला का किंवा दक्षिणेकडून उत्तरेकडे हा जो काही पाऊस झाला का, तर त्याच्यानुसारच हवामान विभाग पाऊस पुढे ढकललेला सांगतं, मग तो गेलेलं सांगतं. बाकी पाऊस जो आहे तो गोव्यापर्यंत पोहोचलाय. रत्नागिरी, सिंधुदुर्गाकडे पाऊस होतोय, पण हा पाऊस मेघगर्जनेसह पूर्वेकडून पश्चिमेकडे जाणारे जे आहेत किंवा खास करून किनारपट्टीच्या आसपासच्या भागांपर्यंतच पाहायला मिळतोय. आणि आता सध्याची स्थिती पाहिली तर राज्यात पश्चिमेकडचे वारे वाहत आहेत. म्हणजे जे लो लेव्हलला वारे आहेत किंवा जे कमी उंचावरचे ढग आहेत, ते पश्चिमेकडून पूर्वेकडे जात आहेत. मात्र या वाऱ्यांमध्ये खूप जास्त बाष्प नाहीये. कारण उंचावरती हे जे काही उत्तर-पश्चिमेकडचे वारे येत आहेत, महाराष्ट्राकडे येत आहेत आणि हे वारे पूर्णतः कोरडे आहेत आणि त्यामुळे ढग निर्मिती विशेष करून राज्यात म्हणजे जे काही पावसाचे ढग तयार व्हायला पाहिजेत, तसे काही ढग तयार होत नाहीत. थोडेसे आज अपेक्षेप्रमाणे पूर्व विदर्भाकडे 10 तारखेला नागपूर, भंडारा, गोंदियाच्या काही भागांमध्ये पावसाचे ढग दिसतायत. अमरावतीकडे सुद्धा थोडासा पाऊस झाला असेल, वर्ध्याच्या 1-2 ठिकाणी पाऊस झाला असेल. विशेष शक्यता जास्त प्रमाणात नाहीये हा पाऊस. सांगली, बीडमध्ये सुद्धा थोडं तुरळक ढग दिसतात दाटलेले, पण खूप मोठ्या क्षेत्रावरती पावसाची याही ठिकाणी शक्यता नाही. बाकी राज्यात काही अंशी जरी ढगाळ वातावरण जरी दिसत असलं, तर राज्यात आज 10 तारखेला सुद्धा विशेष काही पावसाचे ढग हे नाहीत. आणि आता जर आपण पाहिलं, की निनो 3.4 ज्या ठिकाणी एल निनो किंवा त्याला अल निनो म्हणू शकता, तर तो मोजला जातो. तर साधारणतः 18 मे पासूनच सरासरीहून तापमान 0.5 अंश सेल्सिअसने अधिक आहे. म्हणजे जेव्हा 0.5 अंश सेल्सिअसचं तापमान अ, 4-5 आठवड्यापेक्षा जास्त वेळ राहतं आणि मग त्यानंतर त्या ठिकाणी अल निनो आहे असं डिक्लेअर केलं जातं. तर तापमान 0.4 अंश सेल्सिअसने जास्त 4 मे पासूनच होतं. 18 मे पर्यंत येता-येता हे तापमान 0.5 अंश सेल्सिअसने अधिक झालं आणि आत्ता जी ताजी आकडेवारी आलेली आहे 8 जूनची, त्या ठिकाणी तापमान 0.7 अंश सेल्सिअसने अधिक आहे. म्हणजे तुम्ही असं म्हणू शकता, की आता अल निनो विकसित झालेला आहे. अल निनोमुळे काय होतं तर एकतर जे व्यापारी वारे असतात, जे मान्सूनला बळकटी देऊ शकत असतात, ते वारे कमकुवत होतात. कधी-कधी तर ते उलटे सुद्धा व्हायला लागतात. त्यासोबतच त्या ठिकाणी कन्व्हेक्शन म्हणजे वॉकर सर्क्युलेशन एक आहे. तर ते वॉकर सर्क्युलेशन त्या ठिकाणीच थोडंसं डिस्प्लेस होतं म्हणजे बाजूला सरकतं आणि तो जो भाग आहे निनो 3.4चा त्या ठिकाणी उंच वाढणारे ढग विकसित होतात. म्हणजे हवा वर जाते. तर
आपल्या भारताकडे हवा खाली ढकलली जाते. त्यामुळे काय होतं, की पावसाची ढग निर्मिती व्हायला मदत होत नाही. पुढचा अंदाज पाहण्या अगोदर तुम्ही काय करायचंय, या व्हिडिओला हाईप करायचंय. कसं हाईप करायचंय? तुम्हाला कमेंट्सच्या बाजूला हाईप नावाचं सेक्शन दिसेल. तिथे जाऊन हाईपवरती क्लिक करायचंय. मग दुसरा हा फोटो येईल आणि त्याचा हाईप 310 पॉइंट्स किंवा काय असेल पॉइंट्स, तर तिथं जाऊन ते क्लिक करायचं आहे. 2 ते 3 वेळा तुम्ही क्लिक करून हा व्हिडिओ हाईप करा, जेणेकरून ही माहिती जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचेल. आणि अल निनोला जो अपोज करू शकतो काहीसा, तर पॉझिटिव्ह आय तो सध्या आहे का? तर आय-ओ-डी निगेटिव्हकडे झुकलेला आहे. न्यूट्रल आहे, पण त्याची आकडेवारी तुम्ही पाहू शकता 0.4 अंश सेल्सियसपेक्षा कमी होतं 31 मेला. मग त्याला आपण न्यूट्रल म्हणू शकत नाही किंवा निगेटिव्हकडे गेलेला म्हणू शकतो. आत्ता 7 जूनला जी आकडेवारी आली त्यात -0.34 अंश सेल्सियसने तापमान अजूनही कमी आहे. म्हणजे आय निगेटिव्ह आहे आणि जून महिन्याच्या राहिलेल्या काळामध्ये आय पॉझिटिव्ह होण्याची शक्यता नाही. किंवा जुलै महिना सुद्धा लगेच आय पॉझिटिव्ह होण्याचा अंदाज नाही. कदाचित जुलैच्या शेवटी किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला जर का वातावरण जास्त अनुकूल बनलं, तर आय हा पॉझिटिव्हकडे झुकेल. पण न्यूट्रलच्या आसपास आणण्याची शक्यता सध्या बरेचसे मॉडेल दाखवतात आणि झाला पॉझिटिव्ह तर लगेच त्याचा प्रभाव सुद्धा दिसून येणार नाही. त्याला वेळ लागतो. म्हणजे जून मध्ये आय सुद्धा मदत करत नाही. मग एम मदत करतोय का? कारण एम जेव्हा आपल्या समुद्रात असतो, तर तेव्हा उंच ढग निर्मितीला मदत करत असतो. म्हणजे जे काही सप्रेशन होत असतं एल निनोमध्ये जे हवा खाली दाबली जाते, त्याला उलट एम-जी-ओ जर असेल तर हवा वरती ढकलली जाते आणि त्यामुळे पावसाची ढग निर्मिती व्हायला चांगली मदत होत असते. तर एम-जी-ओ जो आहे सध्या अ, हे जे काही ऑस्ट्रेलियाचा हवामान विभागाचा अंदाज आहे त्यांच्यानुसार एम-जी-ओ जो आहे तो साधारणतः जून महिन्यातील राहिलेले सर्वच दिवस हा 8व्या घराच्या आसपासच राहील. म्हणजेच हा प्रशांत महासागराकडे मदत करेल. आपल्याकडे याची काही एक मदत होणार नाहीये. तुम्ही पाहू शकता हा जो इंडियन ओशन आहे त्यातल्या त्यात 3, 4, 5, 6 हे घर आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत. पण हा जो आहे तो आता अपोझिट साइडला आहे, विरुद्ध दिशेला आहे. त्यामुळे एम-जी-ओ मदत करण्याची शक्यता कमी आहे. फक्त एकच मॉडेल नाही आपण ई-सी-एम-डब्ल्यू-एफचं मॉडेल पाहिलं, तर त्यानुसारही पुढील काळामध्ये साधारणतः यांच्यानुसार सुद्धा 24 तारखेपर्यंत सुद्धा पाहू शकता, की आपल्याकडे खूप मदत करेल एम-जी-ओ असं सध्या हे ई-सी-एम-डब्ल्यू-एफचं सुद्धा मॉडेल दाखवत नाहीये, की त्याचा जास्त काही फायदा होईल. त्यामुळे एम-जी-ओ तर सध्या चांगल्या स्थितीत नाही. मग हा तो काय मी आता अंदाज सांगणार आहे, हा माझा वैयक्तिक अंदाज आहे. तुम्ही कृषी विभागाचा अंदाज पहा, हवामान विभागाचे अंदाज पहा, त्यानुसार शेती नियोजन करू शकता. पेरणीची घाई करू नका, हे आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे. धूळ पेरणी तर अजिबात करू नका. पाऊस चांगला होऊ द्या आणि जवळपास तुम्ही 1 महिना तरी जर पाऊस झालाच नाही पुढे, तर तुमच्याकडे पाण्याची व्यवस्था असली पाहिजे पिकं जगवण्याची. आता जर आपण पाहिलं, की पुढील 5 दिवसामध्ये किंवा 3-4 दिवसामध्ये पूर्व विदर्भाच्या काही भागांमध्ये थोड्याशा पावसाच्या सरी बरसतील. कोकणात पावसाच्या थोड्याफार सरी बरसतील, पण हा पाऊस अपुराच राहील. पूर्व विदर्भाचा जो पडतोय पाऊस, तो अपुराच पाऊस राहील आणि राज्याचे अंतर्गत भाग म्हणजे साधारणतः 15 तारखेपर्यंत राज्याच्या अंतर्गत भागात स्थानिक ढगनिर्मिती झाली तरच कुठेतरी थोडासा गडगडाट होऊ शकतो. नाहीतर जास्त काही पावसाचा अंदाज पहिल्या 5 दिवसात म्हणजे 15 तारखेपर्यंत नाही. 15 ते 20 जून दरम्यान वातावरणात थोडेसे बदल दिसू शकतात. या काळात पूर्व विदर्भात थोड्याशा पावसाच्या सरी बरसतील. कोकणाच्या दक्षिण भागात थोडासा पाऊस वाढू शकतोय. पण अजूनही 15 ते 20 दरम्यानही जे काही सरासरी पाऊस पडायला पाहिजे या काळात, तेवढा पाऊस पडण्याची शक्यता दिसत नाही. 15 ते 20 दरम्यान राज्याच्या दक्षिणेकडील म्हणजे दक्षिण मराठवाडा, दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही ठिकाणी थोडाफार पाऊस होण्याची शक्यता मॉडेल्स दाखवत आहेत. पण असं असलं तरी सुद्धा हा पाऊस अपुराच राहतोय म्हणजे खूप जास्त पावसाचा अंदाज 15 ते 20 दरम्यानही नाही. उत्तरेकडील भाग आहे उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्याचे उत्तर भाग, पश्चिम विदर्भ. कोरडे वारे उत्तरेकडून येतील. त्यामुळे पावसाची जास्त शक्यता नाही. क्वचित कुठेतरी थोड्याशा सरी झाल्या तर होतील. जास्त पावसाचा अंदाज सध्या मॉडेल दाखवत नाहीत. हे अंदाज बदलू सुद्धा शकतात. असं नाही की मी म्हणतोय म्हणजे आता असंच होणार. बदल सुद्धा होऊ शकतात. पण सध्या जे दिसतंय ते मी सांगतोय. 20 नंतर 25 तारखेच्या दरम्यान 20 ते 25 या दरम्यानही विदर्भाच्या पूर्व भागांमध्ये थोड्याशा सरी बरसतील. राज्याच्या दक्षिण भागात सरी बरसतील. कोकणाच्या दक्षिण भागात पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. म पण तरीसुद्धा मॉडेल्स दाखवतायत, की कदाचित फक्त जो पूर्व विदर्भाचा भाग आहे, त्या ठिकाणी सरासरी किंवा सरासरीहून थोडासा पाऊस जास्त या काळात होऊ शकतो आणि बाकी राज्यात सरासरीहून काहीसा कमी. आता हे हिरव्या रंगात दाखवले त्या ठिकाणी सरासरीहून काहीसा पाऊस कमीच राहण्याचा अंदाज दाखवते आणि हे जे काही उत्तरेकडील राहिलेले भाग आहेत आपण म्हणू शकतो, या ठिकाणी तर विशेष काय पाऊस होण्याची शक्यता मॉडेल दाखवत नाहीत. क्वचित पावसाचे असं म्हणजे पूर्णच पाऊस होणार नाही. काही ठिकाणी पावसासाठी वातावरण अनुकूल सुद्धा बनेल. काही ठिकाणी गडगडाटी ढग स्थानिक पातळीवरती बनतील. थोडाफार पाऊस होईल. पण जी सरासरी जेवढा पाऊस पडायला पाहिजे तेवढे पाऊस पडण्याची शक्यता नाही.
म्हणजे पेरणीला विलंब होण्याची शक्यता दाट दिसते आणि 25 ते 30 दरम्यानही जे लांब पल्ल्याचे अंदाज आहेत, तर त्यानुसारही सुद्धा 25 ते 30 दरम्यान काही मॉडेल थोडासा पाऊस वाढताना दाखवत आहेत. पण बरेचसे मॉडेल्स त्या काळातही पाऊस दाखवतायत, पण जेवढा आपल्याला पडायला पाहिजे तेवढा दाखवत नाहीत. म्हणजे राहिलेला जो जून आहे, तो चिंताजनकच दिसतोय. बाकी तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आपण मान्सूनचा अंदाज दिलाच होता, की म्हणजे हा मान्सून कमकुवत आहे. जून महिन्यात पाऊस कमी राहील असा अंदाज सुद्धा हवामान विभागाने दिला होता. त्यावेळी सुद्धा मी माझा सुद्धा वैयक्तिक अंदाज सांगितला, की जून महिन्यात पाऊस कमी होईल. याबाबत तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी YouTube चॅनल सबस्क्राईब करा. Facebook पेजवर पाहत असाल तर पेजला फॉलो करा.